आषाढ महिना आला की त्याच्यासोबत पावसाळा येतो आणि आपलं काम चालू होतं कापणे आणि धपाटी तळायची। शक्यतो आषाढी एकादशी झाली की बऱ्याच जणांच्याकडे कापण्या धपाटी तळायला सुरुवात केली जाते। मराठवाड्यामध्ये बाजरीच्या पिठाच्या कापण्या केल्या जातात, पण काही जणांना बाजरीच्या पिठाच्या कापण्या सूट होत नाहीत म्हणून गव्हाच्या पिठाच्या केल्या जातात आणि काही वेळेला गव्हाच्या पिठाच्या कापण्या देखील चिवट होतात। त्यामुळे इथे आपण ज्वारीच्या पिठाच्या कापण्या करणार आहोत। त्या समप्रमाणात गव्हाचं पीठ देखील आपण घालणार आहोत। एक नंबरच्या खुसखुशीत ह्या कापण्या होतात आणि जर तुम्हाला बाजरीच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्कीच जाऊन तिथून बघा। चला तर मग इथे आपण ह्या ज्वारीच्या खुसखुशीत कापण्या कशा तयार करायच्या ते बघूया। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण इथे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे, म्हणजे गुळवणी तयार करून घेऊया। इथे एका पातेल्यामध्ये मी हा बारीक चिरलेला गुळ घालून घेते। आता यामध्ये याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। एक वाटी गुळ घेतलेला आहे, त्यासाठी पाऊण वाटी पाणी घेते। आता हे पातेलं आपण शेगडीवर ठेवून देऊया आणि गुळ पूर्णपणे वितळेपर्यंत याला सतत ढवळत राहायचं आहे। तर साधारण एक 2-3 मिनिटांनी हे पहा गुळ पूर्णपणे वितळला आहे। आता शेगडी बंद करून घेऊया आणि याला खाली उतरून पूर्णपणे थंड करून घेऊया। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुंठ, बडीशेप आणि वेलदोडे घेतलेले आहेत सोलून, याची आपण बारीक अशी पूड तयार करून घेऊया। हे पहा इथे मी एकदम बारीक छान अशी बडीशेपची पूड करून घेतलेली आहे। आता इथे कापण्याचं पीठ मळण्यासाठी एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ भरताना दाबून भरा, हलकं भरू नका। आता इथे आपण जी मगाशी बडीशेपची पूड केलेली होती ती घालून घेऊया। थोडंसं किंचितसं मीठ घालून घेऊ। आता याला चांगलं हाताने मिक्स करून घेऊया। ही सगळी पीठ, बडीशेपची पूड आणि मीठ मिक्स करून घेतलं। आता इथे गॅसवर कढल्यामध्ये मी 4 मोठे चमचे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर या पिठावरती ओतून घेऊया। सर्व पिठावर ओतून घेतल्यानंतर याला आपण सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊ। हे चमच्याने मिक्स करून झालं। आता थोडंसं हाताला सोसवेल असं झाल्यानंतर हे आपण सर्व हातानेच एकत्र असं मिक्स करून घेणार आहे। हाताने चोळून घेऊया या पिठाला। आता हे पहा इथे पिठाला हाताने सर्व एकत्रपणाने तेल छान चोळून घेतलेलं आहे। आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते गाळण्याने गाळून घेऊया यामध्ये, म्हणजे गुळामध्ये जर खडा काही कचरा असेल तर तो गाळून निघून जातो। आता हे सर्व गुळाचं पाणी यामध्ये घालून घेऊया। आता हाताने आपण हे पीठ मळून घेऊया। जर तुम्हाला पीठ मळताना यामध्ये हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं आणि थोडंसं ज्वारीचं पीठ देखील मिक्स करू शकता। मला देखील इथं थोडंसं पीठ लागलं, मी वरून थोडं इथं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे। घट्टसर असं हे पीठ मळून घेऊया। जास्तही सैल करायचं नाही आणि जास्तही घट्ट करायचं नाही। आता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। हे बघा इथे 5 मिनिटं झालेले आहेत। पीठ आपलं असं घट्टसरच असायला हवं आहे, जेणेकरून लाटताना आपल्याला याला पीठ वगैरे लावायची गरज नाही आहे। आणि असं मळून घेऊन इथे आपण या पिठाचे सगळे गोळे तयार करून घेऊया। चपातीची जी गोळा असतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा तयार करून घेऊया। हे पहा एवढ्या आकाराचा। आता मी सगळे गोळे अशा पद्धतीने करून घेते, म्हणजे आपल्याला कापण्या लाटण्यास सोपे पडेल। आता सुरुवातीला इथे आपण पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊया, कारण या पिठामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं असतं, त्यामुळे
ते पोळपाटाला चिटकण्याची शक्यता असते आणि अजिबात पीठ वगैरे न लावता हे असं जाडसर आपल्याला लाटून घ्यायचं आहे। कढईला चिरा जात असेल तरी जाऊ द्या, एकदम खुसखुशीत कापण्या होतात। आता इथे आपण खसखस भुरभुरून घेऊया। अगदी छान अशी इथे खसखस लावून घेतलेली आहे। आता यावरती लाटून घेऊया। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने खसखस लावू शकता। आता आपली जेवढी भाकरी जाडीला असते ना तेवढं इथं जाड मी लाटून घेतलेलं आहे। आता इथं कापण्या कापून घेऊया। सुरीने मी इथे कापण्या कट करून घेत आहे। कापण्या ह्या कापण्याच्याच आकाराच्या करा, शंकरपाळीसारख्या बारीक करू नका। आता उभं कट मारून घेतलेला आहे। इथे मी आता तिरक्या कट करून घेत आहे। हे पहा, असं तिरकं कट करायचं म्हणजे कापण्याच्या आकाराच्या होतात ह्या। हे पहा किती मस्त छान झालेले आहेत। तर हे पहा, काजू कतलीचा जो आकार असतो ना त्या पद्धतीने अशा कापण्या कापून घ्यायच्या आहेत। किती सुंदर कापण्या तयार झालेल्या आहेत आपल्या। खसखस अगदी चव बाजूने लागलेली आहे। हे पहा किती मस्त छान दिसत आहेत ह्या कापण्या। सगळ्या कापण्या अगदी सहज निघत आहेत। आता इथे मी ह्या एका ताटामध्ये काढून घेते। आता इथे मी सगळ्या गोळ्याच्या कापण्या तयार करून घेते आणि मग एकत्रच तळायला घेणार आहे। हे पहा, इथे मी सगळ्या कापण्या करून घेतलेल्या आहेत। एकदम छान अशा डायमंड शेपच्या या कापण्या आपल्या झालेल्या आहेत। आता इथे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। ते एकदम कडकडीत देखील गरम नकोय, एकदम म्हणजे धूर येण्यासारखं करू नका। इथे एक पिठाचा गोळा टाकलेला आहे, तो असा बुडबुडी येऊन लगेच वर येतो, याचा अर्थ तेल आपलं एकदम छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपण जेवढ्या मावतील तेवढ्या कापण्या यामध्ये सोडून घेऊया। आता इथे मी गॅस मध्यम करत आहे आणि कापण्या सोडून घेते। खूप जास्त ही कापण्या सोडू नका। एक तर मी साधारण इथे 15-16 कापण्या सोडून घेत आहे। कढईमध्ये थोडीशी यांना तळण्यासाठी जागा देखील राहू द्या, एकदम जास्त सोडू नका, म्हणजे त्या व्यवस्थित तळून येतात। आणि दोन्ही बाजूने अशा गोल फिरवत खरपूस छान अशा तळून घ्यायच्या। यामध्ये आपण गुळाचा वापर करतो, त्यामुळे लगेच तेलामध्ये याला कलर येऊ शकतो काळपटपणाचा, त्यामुळे गॅस कुठे देखील वाढवू नका। आता इथे 3 ते 4 मिनिटांनंतर ह्या कापण्या पहा रंग बदललेला आहे, एकदम छान अशा तळून झालेल्या आहेत। या रंगावरतीच आपण या कापण्या इथे काढून घेऊया, नाहीतर त्या खूप जास्त डार्क होतील। आता या कापण्या आपण काढून घेऊ। तेल छान असं नितळून घ्यायचं आहे। इथे ही आपली पहिली बॅच तळून झालेली आहे, हे काढून घेऊया। काढताना एका जाळीवर काढा, म्हणजे उरलेलं सर्व तेल नितळून जाईल। आता उरलेल्या कापण्या देखील मी अशा पद्धतीने करून घेते। चला तर तयार झाल्या इथे एकदम खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाच्या कापण्या। तुम्ही देखील या आषाढ महिन्यात ह्या अशा पद्धतीच्या कापण्या जरूर करून पहा। तुमच्या देखील कापण्या एकदम खुसखुशीत आणि खमंग होणार। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जावा। नवीन असाल आपल्या या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू अशाच एका घरगुती पारंपरिक रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। सर्वांना श्री स्वामी समर्थ।